मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासामध्ये अनेक पराक्रमी योद्धे होऊन गेले. त्यापैकी सर्वात मोठे योगदान असणाऱ्या, ज्याची पकड पूर्ण हिंदुस्थानावर होती, ज्याच्या मुठीत स्वतः दिल्लीचा बादशाह होता, असे महान पराक्रमी श्रीमंत सरदार महादजी शिंदे यांची समाधी आज पाहूयात. पुण्याच्या वानवडी भागामध्ये असलेल्या महादजी शिंदे छत्रीचं आज आपण दर्शन घेऊयात. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण पुण्यामध्ये असलेल्या एका खूप सुंदर ऐतिहासिक आणि वास्तुकलेने संपन्न असलेल्या एका ठिकाणी आपण फिरायला चाललोय. तर कुठं चाललोय ते तुम्हाला आधी सांगतो. आपण चाललोय वानवडीमध्ये असलेल्या महादजी शिंदे छत्रीमध्ये, म्हणजे महादजी शिंदे यांच्या समाधी स्थळाला भेट देण्यासाठी. आज माझ्यासोबत माझी मम्मी सुद्धा असणार आहे. चला आता आपण निघूया. तर मम्मी, निघायचं ना? हो. महादजी शिंदे छत्री पाहण्यासाठी सर्वात आधी आपल्याला प्रत्येकी 50 रुपये तिकीट काढावं लागतं. मेन गेट मधून आत गेल्यानंतर आपल्याला मोठा राजवाड्यासारखी वास्तू पाहायला मिळते. ही वास्तू म्हणजे महादेव मंदिर, जे स्वतः महादजी शिंदे यांनी साल 1794 मध्ये स्थापन केले होते आणि त्याच वर्षी 12 फेब्रुवारीला त्यांचे निधन झाले आणि त्याच ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करून अग्नी देण्यात आला. म्हणूनच या ठिकाणाला छत्री असे म्हणले जाते. छत्री म्हणजे समाधीची जागा. ही राजवाड्यासारखी वास्तू राजस्थानी आणि अँग्लो शैलीमध्ये बांधलेली आहे. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला सर्वात आधी मोठा हॉल पाहायला मिळतो. या हॉलचे बांधकाम अतिशय सुंदर असून वास्तू आणि शिल्पकलेचे उत्तम उदाहरण आहे. याच हॉलमध्ये आपल्याला शिंदे घराण्यातल्या महान आणि पराक्रमी योद्ध्यांचे फोटो पाहायला मिळतात. याच वास्तूला रंगीत खिडक्या देखील आहे, जे या जागेचे सौंदर्य अजूनच वाढवते. पुढे आपल्याला एक खोली पाहायला मिळते. त्याच्या समोर नंदीची संगमरवरी मूर्ती आहे. नंदीच्या समोरच्या खोलीमध्ये महादजी शिंदे यांनी स्थापन केलेली महादेवाची पिंड आहे. महादेवाच्या पिंडीमागे श्रीमंत सरदार महादजी शिंदे यांची मूर्ती देखील पाहायला मिळते. ज्या ठिकाणी महादजी शिंदे यांच्या देहाला अग्नी दिला होता, त्याच ठिकाणी त्यांची समाधी आहे. समाधीच्या ठिकाणी महादजी शिंदे यांचा मुखवटा आहे आणि त्याच्याच मागे घोड्याचे शिल्प आहे, जे त्यांचे शौर्य आणि पराक्रमाची प्रतीक आहे. कसं वाटतंय ते? हे पहा मित्रांनो, खूप छान आहे. आजचा रविवार आमचा सार्थकी झाला. छान वाटतंय. महादेवाच्या मंदिराचा कळस पूर्णपणे दगडामध्ये कोरलेला दिसतो. त्यावरचे नक्षीकाम या ठिकाणचे सौंदर्य अजूनच वाढवते. शिंदे छत्रीचा परिसर अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे. प्रत्येक ऐतिहासिक वास्तू, मंदिर असे स्वच्छ आणि सुंदर असायला हवेत, जेणेकरून त्या ठिकाणाचे पावित्र्य राखले जाईल. आणि ही आपल्या सर्वांची सुद्धा जबाबदारी आहे. खरंच अशा ठिकाणी आल्यानंतर मनाला एक वेगळाच आनंद मिळतो. तसेच आपला इतिहास किती गौरवशाली आहे याची जाणीव होते. शिंदे छत्री हे मराठ्यांचे वैभव किती मोठे असेल हे दाखवते. मराठा साम्राज्याला आपल्या पराक्रम, मुसद्दीगिरी, राजकारण, धुरंधराने मोठ्या उंचीवर घेऊन जाणाऱ्या श्रीमंत सरदार महादजी शिंदे यांच्या स्मृतीस आपण नमन करूयात आणि आपला व्हिडिओ इथे सेंड करूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन ठिकाणावरती एका नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.